नमस्कार मित्रांनो, पंडिती साहित्य परंपरेतील मुक्तेश्वर पंडितांचा विचार केल्यानंतर आज आपण वामन पंडितांचा विचार येथे करणार आहोत। वामन पंडित हे पंडिती संप्रदायाचे एक प्रातिनिधिक कवी म्हणून ओळखले जातात। पंडिती काव्य काय असते त्याचा एक उत्तम नमुना जर पाहायचा असेल तर वामन पंडितांचं साहित्य पाहिलं पाहिजे असं अनेक अभ्यासक सांगतात। म्हणून पंडिती संप्रदायाचे किंवा पंडिती साहित्य परंपरेचे एक प्रातिनिधिक कवी म्हणून वामन पंडिताकडे पाहिले जाते। वामन पंडितांची ओळख ही त्यांच्या पांडित्यामुळे आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या लेखनामुळे आहे। विविधता, विदग्धता आणि विपुलता यांनी वामन पंडितांचं काव्य हे नटलेलं आहे आणि त्याचबरोबर टीकात्मक व आख्यानपर रचना करणारे शिवकाळातील एक अग्रेसर पंडित कवी म्हणून वामन पंडितांची ओळख आहे। आणि वामन पंडित यांना शीघ्र कवित्वाची देणगी लाभलेली होती आणि म्हणजे शीघ्र कवित्वाची देणगी लाभलेली संस्कृत, मराठी आणि फारसी या तीन भाषेवर प्रभुत्व असलेले एक जाणकार कवी म्हणजे वामन पंडित आहे। आणि वामन पंडितांची बहुतांश काव्य रचना ही यमक प्रधान आहे, म्हणून वामन पंडितांचा उल्लेख करते वेळेस यमक्या वामन असंही म्हणतात। अशा या वामन पंडितांचा जन्म इसवी सन 1608 साली शिगाव, कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी झालेला आहे आणि वामन पंडितांचा मृत्यू इसवी सन 1695 साली गुरेगर या ठिकाणी झालेला आहे। आता पहा, मराठी साहित्य अभ्यासकामध्ये किंवा प्राचीन मराठी वाङ्मयाच्या अभ्यासकामध्ये वामन पंडिताबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद आहेत। तसं सगळ्याच साहित्यिकाबद्दल मतभेद पाहायला मिळतात, जसं की मुकुंदराज हे ज्ञानेश्वरांच्या अगोदरचे का नंतरचे, मुकुंदराज अंबोरेचे का अंबाजोगाईचे, ज्ञानेश्वर एक का दोन, किंवा संत नामदेवांचा जन्म नेमका कुठला, म्हणजे किंवा तुकारामांच्या जन्माबद्दलचा वाद, म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक संताबद्दल, प्रत्येक पंडिताबद्दल काही वाद आहे। आणि त्या पण सगळ्यात जास्त वामन पंडितांबद्दल या ठिकाणी अभ्यासकामध्ये मतप्रवाह दिसतात। हे वामन पंडित एक आहेत का वामन पंडित अनेक आहेत याच्याबद्दल अभ्यासकामध्ये वेगवेगळे मत आहेत। आपल्या या साहित्य परंपरेमध्ये 5 वामन सांगितले जातात। पंडिती साहित्य परंपरेमध्ये 5 वामन सांगितले जातात। एक म्हणजे यथार्थ दीपिकाकार वामन, दुसरे शांडिल्य गोत्री वामन, आणि तिसरे वसिष्ठ गोत्री वामन, चौथे शृंगारप्रिय वामन आणि पाचवे म्हणजे यमक्या वामन। अशा प्रकारे 5 वामन असल्याचे सांगितलं जाते आणि हे 5 वामन पंडित वेगवेगळे असल्याचे काही अभ्यासक मानतात, पण यामध्ये मात्र अभ्यासकामध्ये एकमत आढळत नाही। म्हणजे अशा प्रकारे वामन पंडितांबद्दल अभ्यासकामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्याचबरोबर वामन पंडित नेमके कुठले याबद्दलही वाद आहे। पण वामन पंडिताबद्दल असं वामन पंडितांच्या परंपरेबद्दल किंवा त्यांच्या घराण्याबद्दल सांगितलं जाते, वामन पंडितांचं हे मूळ घराणं आहे, हे घराणं मूळचं नांदेडचं आहे। म्हणजे नांदेडमध्ये शेष नावाचं घराणं होतं आणि त्याच घराण्याचे वामन पंडित आहेत। हे शेष घराणं पुढे काशीला काही दिवस स्थायिक झालं आणि त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आलं। म्हणजे वामन पंडितांचं घराणं हे मुळामध्ये शेष घराणं होतं आणि ते नांदेडचं होतं असंही काही अभ्यासक सांगतात। आणि अशा प्रकारे हे वामन पंडित म्हणजे यांचा काळ कोणता आहे पहा, वामन पंडितांचा काळ म्हणजे हा संत तुकारामांचा काळ, संत रामदासांचा काळ आहे। आपण पाहतो पहा, तिघांचं जन्मवर्ष एकच आहे, म्हणजे संत तुकारामांचा जन्म 1608, संत रामदासांचा जन्म 1608 आणि वामन पंडितांचाही जन्म 1608 आहे। हे त्याच्या क्षेत्रातील कर्तृत्वान व्यक्ती आहेत। संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे काळ, संत रामदास हे समर्थ संप्रदायाचे संस्थापक किंवा महाराष्ट्र धर्माची मांडणी करणारे संत, आणि वामन पंडित आपल्या पंडिती साहित्य परंपरेचे एक अग्रगण्य कवी।
आणि असं काही अभ्यासक सांगतात की वामन पंडितांना म्हणजे संत तुकारामांचा काही काळ सहवास लाभला किंवा संत रामदासांचा सहवास लाभला, किंवा असं सांगितलं जाते की वामन पंडित हे संत तुकारामांच्या संपर्कात गेले होते आणि त्याचप्रमाणे ते म्हणजे संत रामदासांच्या संपर्कात गेले होते आणि या दोघांचाही प्रभाव वामन पंडितावर काही प्रमाणाशी आहे असं काही अभ्यासक सांगतात. किंवा आता वामन पंडित हे संत तुकारामांच्या संपर्कात गेले होते याचा पुरावा काय, तर त्या ठिकाणी पहा, वामन पंडितांनी 8 श्लोकांचं तुकाराम स्तोत्र लिहिलेलं आहे. म्हणजे वामन पंडित संत तुकारामांच्या संपर्कात गेल्यानंतर त्यांच्यावर तुकारामांचा जो प्रभाव पडला किंवा तुकारामांच्या व्यक्तिमत्वाने ते जे प्रभावित झाले आणि त्यातून त्यांनी 8 श्लोकांचं संत तुकाराम स्तोत्र या वामन पंडितांनी लिहिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या वामन पंडितांच्या साहित्य रचनेवर, काव्य रचनेवर संत रामदासांचाही प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे म्हणजे वामन पंडित हे शिवकाळातले संत, 17वा शतक हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत भाग्यवान म्हणजे भाग्यशाली असा शतक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने तो सुवर्ण काळ आहे, कारण त्या काळातले संत तुकाराम, त्या काळातले संत रामदास, त्या काळातले वामन पंडित आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या काळातले छत्रपती शिवराय. तर अशा प्रकारे अशा या काळातले हे वामन पंडित, आणि वामन पंडित म्हणजे पंडिती काव्य परंपरेतले एक अत्यंत प्रतिभावंत, एक अग्रगण्य कवी किंवा पंडिती संप्रदायाचे एक प्रातिनिधिक कवी म्हणून अभ्यासक वामन पंडिताकडे पाहतात. किंवा पंडिती काव्याचे कोणते विशेष आहेत हे विशेष जर पाहायचं असेल तर प्रातिनिधिक ग्रंथ म्हणून वामन पंडितांचा ग्रंथ समोर ठेवायला हरकत नाही असंही या ठिकाणी म्हटल्या जाते. तर आता मित्रांनो, ह्या वामन पंडितांची साहित्य सृष्टी काय किंवा या वामन पंडितांचं नेमकं वाङ्मय योगदान काय. वामन पंडितांनी जवळपास लहान मोठे मिळून 42 ग्रंथ लिहिलेले आहेत. आता यांच्या ग्रंथाची विभागणी वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे. वामन पंडितांचे जे ग्रंथ आहेत पहा, त्यामध्ये वामन पंडितांचे काही तात्विक ग्रंथ आहेत. आता पंडित म्हटल्यानंतर त्यांनी हे पंडित कवी आपल्या काव्य ग्रंथातून म्हणजे संस्कृत साहित्यातलं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे किंवा तात्विक ग्रंथावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी आख्यान रचना केली आहे. तर आता पहा, या वामन पंडितांचे जे तात्विक ग्रंथ आहेत, आता पंडिती साहित्य परंपरेमध्ये सगळ्यात जास्त तात्विक ग्रंथ लिहिणारा पंडित जर कोण असेल तर तो आहे वामन पंडित. आता वामन पंडितांचे तात्विक ग्रंथ कोणते आहेत पहा, तर वामन पंडितांच्या तात्विक ग्रंथामध्ये पहिला ग्रंथ आहे निगमसार. तर निगमसार हा जो ग्रंथ आहे पहा, हा ग्रंथ म्हणजे इसवी सन 1673 साली या वामन पंडितांनी लिहिलेला आहे. निगमसार हा ग्रंथ म्हणजे वेदांतावरचं भाष्य आहे. म्हणजे आगम आणि निगम ह्या वेदांताच्या 2 बाजू आहेत आणि या ग्रंथामध्ये वामन पंडितांनी निगम तत्वज्ञान मांडलेलं आहे, म्हणून या ग्रंथाला निगमसार असं म्हटलेलं आहे. हा ग्रंथ म्हणजे वेदांतावरचं भाष्य आहे. आणि त्यानंतर दुसरा त्यांचा तात्विक ग्रंथ म्हणजे कर्म तत्व, आणि तिसरा ग्रंथ म्हणजे गीतार्णव सुधा, चौथा ग्रंथ तत्वमाला, 5वा ग्रंथ श्रुतीसार आणि 6वा ग्रंथ राजयोग. जे वामन पंडितांचे असे 6 तात्विक ग्रंथ आहेत. निगमसार, कर्मतत्व, गीतार्णव सुधा, तत्वमाला, श्रुतीसार आणि राजयोग असे एकूण 6 तात्विक ग्रंथ या वामन पंडितांच्या नावावर आढळतात. तसा यथार्दीपिका हा याही ग्रंथाचा समावेश तात्विक ग्रंथामध्ये होऊ शकतो. तर आणि त्याचबरोबर पहा, अनुवादित काही ग्रंथ आहेत या वामन पंडितांचे. अनुवादित जे ग्रंथ आहेत म्हणजे संस्कृत साहित्याचा अनुवाद वामन पंडितांनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आता संस्कृतमध्ये जे महत्वाचे ग्रंथ आहेत, जे वामन पंडितांच्या मनाला भावले, ते ग्रंथ मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ग्रंथांचा अनुवाद वामन पंडितांनी येथे केलेला आहे. त्यामध्ये नीती शतक हा ग्रंथ आहे, सुंदर शतक आहे, वैराग्य शतक आहे, गंगा लहरी आहे आणि चतुश्लोकी भागवत आणि समश्लोकी टीका. म्हणजे पहा, हे जे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ म्हणजे अनुवादित ग्रंथ आहेत. त्यामध्ये नीती शतक, शृंगार शतक, वैराग्य शतक आणि त्याचबरोबर गंगा लहरी हे जगन्नाथ पंडितांचं मुळातलं ग्रंथ
आणि त्यानंतर चतुश्लोकी भागवत, समश्लोकी टीका एवढ्या ग्रंथांचा अनुवाद या ठिकाणी या वामन पंडितांनी केलेला आहे. समश्लोकी टीका हा जो ग्रंथ आहे, सिद्धांत विजय अनुभूतिलेश या 2 लहानशा संस्कृत प्रकरणाचा हा ग्रंथ आहे. तर अशा प्रकारे एकूण 6 या वामन पंडितांचे अनुवादित ग्रंथ आहेत. याशिवाय पहा, त्यांचे 2 संस्कृत ग्रंथ आहेत, कारण वामन पंडित हे संस्कृत साहित्याचे प्रकांड पंडित होते. आपण सुरुवातीलाच पाहिलं की वामन पंडितांचं संस्कृत, मराठी आणि फारसी या 3 भाषेवर प्रभुत्व होतं. म्हणून या ठिकाणी पहा, त्यांचे संस्कृतमध्ये 2 ग्रंथ आहेत. एक ग्रंथ आहे अनुभूतिलेश आणि दुसरा ग्रंथ आहे सिद्धांत विजय. म्हणजे असे 2 जे ग्रंथ आहेत, अनुभूतिलेश आणि सिद्धांत विजय असे 2 ग्रंथ म्हणजे हे वामन पंडितांचे संस्कृत ग्रंथ आहेत. आणि याशिवाय वामन पंडितांचा सगळ्यात महत्वाचा भाष्यग्रंथ म्हणजे यथार्थ दीपिका, ज्या ग्रंथामुळे वामन पंडितांची खरी ओळख आहे किंवा पंडिती साहित्याचे सगळे विशेष ज्या वामन पंडितांच्या ग्रंथामध्ये सापडतात, असा वामन पंडितांचा ग्रंथ म्हणजे यथार्थ दीपिका. आणि या यथार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे वामन पंडितांचा एक महत्वाचा भाष्यग्रंथ आहे. आणि याशिवाय वामन पंडितांनी काही अवतारपर रचना केलेली आहे, म्हणजे चरित्रपर रचना आहेत त्यांच्या थोडक्यात. म्हणजे अवतारपर किंवा चरित्रपर ज्या रचना आहेत त्या रचना म्हणजे असे 2 ग्रंथ आहेत. एक नरहरी दर्पण आणि दुसरा आहे वामन चरित्र. म्हणजे नरहरी दर्पण आणि वामन चरित्र असे 2 त्यांचे अवतारपर ग्रंथ आहेत. आणि याशिवाय वामन पंडितांची ओळख आहे ती आख्यानामुळे. आता पहा, वामन पंडितांचे आख्यान जे आहेत त्याची विभागणी 3 प्रकारामध्ये करण्यात येते. एक रामायणावर आधारित आख्यान ग्रंथ, दुसरा प्रकार आहे महाभारतावर आधारित आख्यान ग्रंथ आणि तिसरा प्रकार आहे भागवतावर आधारित आख्यान ग्रंथ. आणि यामध्ये बहुतांश आख्यान त्यांनी श्लोक या काव्य प्रकारामध्ये त्यांनी केलेला आहे. आता पहा, आपल्याकडे असं एक समीकरण आहे की ओवी लिहावी ती ज्ञानेश्वरांनी, अभंग लिहावा तर तो संत तुकारामांनी आणि श्लोक लिहावा तर वामन पंडितांनी. असं म्हणतात पहा की ओवी म्हणजे ओवी संत ज्ञानेश्वरांची, म्हणजे ओवी ज्ञानेशाची, अभंग तुकयाचा, सुश्लोक वामनाचा आणि आर्या मयूरपंताची. म्हणजे 4 जे काव्य प्रकार आहेत त्या 4 काव्य प्रकारामध्ये कुणाकुणाचा हातखंड आहे ते या म्हणजे काव्यातून सांगण्यात आलेलं आहे. पहा, त्याचं म्हणतात की ओवी ज्ञानेशाची, नितांत सुंदर जर ओवी पाहायची असेल तर ओवी ज्ञानेशांचीच पाहिली पाहिजे. आणि त्यानंतर पुढे सांगतात पहा, अभंग तुकयाचा, अभंग जर पाहायचा असेल, उत्तम अभंग काय असतो त्याचा नमुना जर पाहायचा असेल तर तुकारामांचाच अभंग पाहिला पाहिजे. आणि तिसरं जे म्हणतात पहा, म्हणजे सुश्लोक वामनाचा, श्लोक कसा रचावा याचा आदर्श जर पाहायचा असेल तर वामन पंडितांचं काव्य पाहिलं पाहिजे असं अभ्यासक सांगतात. आणि त्याच्या पुढे म्हणतात पहा, आर्या मयूरपंताची, म्हणजे आर्याची रचना जर पाहायची असेल तर मयूरपंताचीच पाहिली पाहिजे. तर अशा प्रकारे श्लोक रचनेमध्ये स्वतःचा एक आदर्श प्रस्थापित करणारे पंडित म्हणजे हे वामन पंडित आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही वामन पंडितांची साहित्य सृष्टी आहे. आणि वामन पंडितांनी तब्बल 42 ग्रंथ लिहिलेले आहेत. आता पहा, वामन पंडितांचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ म्हणजे यथार्थ दीपिका. हा वामन पंडितांचा बहुचर्चित असा ग्रंथ आहे, किंवा वामन पंडितांचा चर्चेत आलेला किंवा अभ्यासकांनी ज्या ग्रंथाकडे लक्ष केंद्रित केलं असा ग्रंथ म्हणजे यथार्थ दीपिका. आता यथार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे पहा, हा ग्रंथ म्हणजे वामन पंडितांनी भगवद्गीतेवर मराठीतून केलेलं भाष्य आहे. म्हणजे भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावर वामन पंडितांनी मराठीतून केलेलं भाष्य म्हणजे यथार्थ दीपिका. आता पहा, या ग्रंथाला एवढं महत्व का किंवा या ग्रंथाचा एवढा उल्लेख का केला जातो, हा ग्रंथ एवढा चर्चेत का आहे,
ह्याच्या अगोदर कोणी काही गीतेवर भाष्य केलं नव्हतं का? म्हणजे वामन पंडितांच्या अगोदर गीतेवर अनेक लोकांनी भाष्य केलेलं होतं. म्हणजे तरी वामन पंडितांचा यथार्थ दीपिका हा ग्रंथ, वामन पंडित म्हटल्यानंतर यथार्थ दीपिकाचं समीकरण जुळलेलं आहे. आणि ह्याचं कारण असं आहे की वामन पंडितांनी त्या ग्रंथामध्ये पूर्वीच्या सगळ्या म्हणजे भाष्यकारांपेक्षा मी वेगळा ग्रंथ लिहित आहे अशा आविर्भावात त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. आणि हा जो भाष्य ग्रंथ आहे पहा, भगवद्गीतेवरचा हा जो भाष्य ग्रंथ म्हणजे यथार्थ दीपिका, आणि या ग्रंथाची ओवी संख्या जी आहे, या ग्रंथाची ओवी संख्या आहे 22,266. म्हणजे 22,266 अशी ओवी संख्या आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरीचे पेक्षा 2.5 पट मोठा आहे. पहा आता ज्ञानेश्वर म्हणजे ह्याच्या अगोदर संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर जे भाष्यलेखन केलं तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका, आणि त्या ग्रंथाची ओवी संख्या होती 9,009. किंवा त्याच्या याच्या म्हणजे त्यांच्यानंतर दासोपंत नावाच्या दत्त संप्रदायाच्या कवींनीही म्हणजे गीतार्णव सुधा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि या ठिकाणी पहा, वामन पंडितांनी जो ग्रंथ लिहिला गीतेवरचं भाष्य, त्यांनी जे गीतेवर भाष्य लेखन केलं तो ग्रंथ ज्ञानेश्वरीपेक्षा 2.5 पट मोठा असा ग्रंथ आहे. कारण या ग्रंथाची ओवी संख्या आहे 22,266. आता पहा, या ग्रंथाला त्यांनी जाणीवपूर्वक यथार्थ दीपिका असं नाव दिलंय. त्याच्यातून त्यांचा अहंकार किंवा अभिनिवेश किंवा मी काहीतरी वेगळा आहे हे दाखवण्याची प्रवृत्ती लक्षात येते. कारण या ठिकाणी पहा, ज्ञानेश्वर स्वतःच्या म्हणजे ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी असा करतात किंवा भावार्थ दीपिका असं करतात. कारण संत ज्ञानेश्वर नम्रपणे असं म्हणतात, मी गीतेचा अर्थ सांगितला नसून मी गीतेचा भावार्थ सांगितलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी गीतेचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी आपल्या ग्रंथाचा उल्लेख भावार्थ दीपिका म्हणून केलेला आहे. पण या वामन पंडितांचं म्हणणं असं आहे, आतापर्यंत ज्यांनी गीतेचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांनी गीतेवर भाष्य लेखन करण्याचा प्रयत्न केला त्या एकालाही भाष्य जमलेलं नाही किंवा त्या एकालाही गीतेचा खरा अर्थ सांगता आला नाही. आता आतापर्यंत ज्यांनी गीतेचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला त्या कुणालाही गीतेचा अर्थ सांगता आला नाही. आता मीच गीतेचा खरा अर्थ सांगणार आहे असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणून ते म्हणतात पहा, असं या ठिकाणी वामन पंडित म्हणतात. तर या ठिकाणी पहा, वामन पंडित सांगतात की गीतेचा आतापर्यंत कुणालाही खरा अर्थ सांगता आला नाही आणि तो खरा अर्थ मी सांगणार आहे. म्हणून त्यांनी आपल्या ग्रंथाला यथार्थ दीपिका असं नाव दिलेलं आहे. यथार्थ म्हणजे खरं खुरं, वास्तव. म्हणजे यथार्थ म्हणजे वास्तव किंवा खरं खुरं. म्हणजे गीतेचा वास्तव अर्थ आतापर्यंत कुणालाही सांगता नाही, तो मीच सांगणार आहे. या आविर्भावातून त्यांनी आपल्या ग्रंथाला यथार्थ दीपिका असं नाव दिलेलं आहे. या ग्रंथामध्ये वामन पंडित म्हणतात पहा, टीका उदंड झाल्या परी देवतास तदुपासकास घ्याल्या, यथार्थ अर्थ नाही बोलल्या तैसी नव्हे ही टीका, म्हणून यथार्थ दीपिका नाव पावली ही टीका. आता पहा, संत या ठिकाणी हे वामन पंडित आपल्या या ओळीमध्ये म्हणतात पहा की टीका उदंड झाल्या. आतापर्यंत अनेकांनी गीतेवर टीका केलेली आहे. टीका काय एका ज्ञानेश्वरांनी केली नाही किंवा दासोपंतांनी केली नाही, अनेकांनी गीतेवर टीका केलेली आहे. काही महानुभाव पंडितांनी गीतेवर टीका केलेली आहे. टीका उदंड झाल्या परी देवतास तदुपासकास झाल्या. म्हणजे टीका आतापर्यंत अनेकांनी केली, पण या टीकाकारांनी कधी देवाचं दडपण घेतलं, कधी देवाच्या भक्तांचं दडपण घेतलं. म्हणजे कुठल्या तरी दडपणाखाली येऊन या टीकाकारांनी टीका केलेली आहे. पण मी मात्र एक असा पंडित आहे, कुठलंही दडपण न घेता गीतेचा खरा अर्थ, गीतेचा वास्तव अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून ते म्हणतात पहा, टीका उदंड झाल्या. म्हणजे टीका आतापर्यंत खूप झाल्या. कोणत्या टीकाकारांनी देवाला भिलं तर कोणत्या टीकाकारांनी त्यांच्या भक्ताला भिलं. यथार्थ अर्थ नाही बोलल्या. या भीतीपोटी, या दडपणापोटी गीतेचा खरा अर्थ त्यांना सांगता आला नाही. पण तैसी नव्हे ही टीका, पण तशी आमची ही टीका
नाही. म्हणून यथार्थ दीपिका नाव पावली टीका, म्हणून या ग्रंथाला यथार्थ दीपिका असं नाव मिळालेलं आहे. माझ्या या भाष्य ग्रंथाला यथार्थ दीपिका हे नाव का मिळालं? कारण माझा ग्रंथ कुठल्या देवाच्या भक्ताच्या दडपणाखाली येऊन लिहिलेला नाही. कारण ज्यांनी देवाच्या भक्ताच्या दडपणाखाली येऊन लिहिले त्यांनी तशी माझी टीका नाही, म्हणून माझ्या या ग्रंथाला यथार्थ दीपिका हे नाव प्राप्त झालेलं आहे, असं या ठिकाणी वामन पंडित सांगतात. आणि त्याचप्रमाणे त्यांनी या ग्रंथामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांची किंवा ज्ञानेश्वरीची निंदा केली आहे. म्हणजे आतापर्यंत समाजामध्ये धारणा होती की सगळ्यात उत्कृष्ट टीका भगवद्गीतेवर जर कोण केला असेल तर ते संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या गीता टीकेचा खूप मोठा गौरव झाला किंवा ज्ञानेश्वरीचा समाजामध्ये खूप मोठा गौरव झाला. तर ज्ञानेश्वरीचा समाजामध्ये खूप मोठा गौरव झाल्यामुळं या ठिकाणी या वामन पंडितांनी म्हणजे ज्ञानेश्वरीवरच टीका करतात किंवा ज्ञानेश्वरीवर प्रहार करतात किंवा ज्ञानेश्वरीलाच ते कोट करतात. म्हणून ते या ठिकाणी पहा आणि किंवा ज्ञानेश्वरीची ते निंदा करतात. कारण सगळे लोक ज्ञानेश्वरीचा गौरव करतात, सगळे लोक ज्ञानेश्वरीचा गोडवा गातात. वामन पंडित या ठिकाणी जाणीवपूर्वक ज्ञानेश्वरीला टार्गेट करतात किंवा ज्ञानेश्वरीची निंदा करतात. आणि ज्ञानेश्वरीची निंदा करत असताना ते असं म्हणतात, पहा, गीता जाते पश्चिमेकडे, टीका चढे पूर्व दिशा पर्वताचे कडे, तोहीच हात लाविका बापुडे, अर्थ सापडे केवी तयार. ते असं म्हणतात, पहा, की गीता जाते पश्चिमेकडे, टीका चढे पूर्व दिशाचे कडे. गीतेचा अर्थ पश्चिमेकडे म्हणजे गीता पश्चिमेकडे जातो, म्हणजे गीतेचा मूळ अर्थ पश्चिमेकडे जातो आणि ह्यांनी सांगितलेला अर्थ पूर्वेकडे जातो. म्हणजे गीतेचा मूळ अर्थ एक आहे आणि ज्ञानेश्वरांनी दुसराच अर्थ सांगितलेला आहे. म्हणून हे जे गीता म्हणजे ज्ञानेश्वरी वाचणारे जे लोक आहेत त्यांना खरा अर्थ कळत नाही, असं या ठिकाणी हे वामन पंडित म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे वामन पंडितांनी ज्ञानेश्वरीची निंदा केलेली आहे. कारण त्यांना आपला ग्रंथ चांगला आहे सांगण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीची निंदा केलेली आहे. एवढंच नाही, वैयक्तिकही ज्ञानेश्वरावर त्यांनी टीका केलेली आहे किंवा ज्ञानेश्वरांना त्यांनी कोपरखळी मारलेली आहे. ते असं म्हणतात, पहा, जगी मिरून या सिद्धी आपुल्या टीकेची केलेली प्रसिद्धी. म्हणजे ज्ञानेश्वरावर टीका करताना ते म्हणतात, जगी मिरून या सिद्धी आपुल्या टीकेची केली प्रसिद्धी. म्हणजे जगामध्ये आपली सिद्धी मिरून आपल्या ज्ञानेश्वरी किंवा भावार्दीपिका या ग्रंथाची प्रसिद्धी ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. असंही व्यक्तिशः ते ज्ञानेश्वरावर टीका करतात किंवा ज्ञानेश्वरांची निंदा करतात किंवा ज्ञानेश्वरांना ते कोपरखळी मारतात. आणि त्याचप्रमाणे पहा, आता संत ज्ञानेश्वरीमध्ये गुरुबद्दल कृतज्ञता भाव प्रकट करतात, पण वामन पंडितांच्या ग्रंथामध्ये तसं काही पाहायला मिळत नाही. आणि संत ज्ञानेश्वर श्रोत्यांचा गौरव करतात. श्रोत्यांचा गौरव करताना ते म्हणतात की वक्ताची नव्हे श्रोत्याविन, किंवा वाचकांचा गौरव करतात. या ठिकाणी हे मुक्तेश हे जे वामन पंडित जे आहेत, वामन पंडित वाचकांचं किंवा श्रोत्यांचं पर्वा करत नाहीत. आता पहा, संत ज्ञानेश्वर आपली गीता टीका ऐकायला बसलेले जे लोक आहेत त्यांच्याबद्दल ते म्हणतात की म्हणजे तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती. पण या ठिकाणी म्हणजे संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती. किंवा आपण म्हणजे काय तर बापाच्या ताटात बसून जेवणारं बाळ आहोत असंही ते म्हणतात. म्हणजे श्रोत्यांचा गौरव करतात, म्हणजे पर्यायानं आपल्या वाचकांचा गौरव करतात. आता या ठिकाणी वामन पंडित मात्र वाचक किंवा श्रोत्यांचा गौरव करत नाही किंवा त्याची दखल घेत नाहीत. आता या ठिकाणी मी शीर्षक श्रोत्याबद्दल असं दिलेलं आहे, पण ते वाचक म्हणून ग्रह करायला हरकत नाही. कारण या ठिकाणी वाचकांबद्दलची कुठलीही पर्वा हे वामन पंडित बाळगत नाहीत. ते असं म्हणतात, पहा, वाचोत जे वाचिती न वाचोत जे वाईट मानिती, संतुष्ट हो एक जगतपती या यथार्थ निरूपणे. ते असं म्हणतात की माझा ग्रंथ ज्याला वाचा वाटलं तो वाचल, न वाचा वाटलं तो वाचणार नाही, पण त्याची मला गरज नाही. माझ्या ग्रंथामुळं ह्या जगाचा पिता असणारा परमेश्वर तो मात्र संतुष्ट होणार आहे या ग्रंथामुळं, कारण मी गीतेचा खरा अर्थ सांगणार आहे, असं या ठिकाणी वामन पंडित म्हणतात. म्हणजे वामन पंडितांच्या ग्रंथातून त्यांचा अभिनिवेश पदोपदी प्रकटलेला आहे.
वामन पंडितांचा हा यथार्थ दीपिका ग्रंथ म्हणजे गीतेतील तत्वाचं तर्कशुद्ध असं विवेचन आहे. आणि वामन पंडितांनी या ग्रंथामध्ये वकिली थाटानं म्हणजे हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे आपली बाजू वेगवेगळे पुरावे देऊन प्रमाण देऊन ते मांडतात. ज्याप्रमाणे कोर्टामध्ये वकील वेगवेगळे पुराणे म्हणजे वेगवेगळे पुरावे देऊन प्रमाण देऊन आपली बाजू मांडतो, त्याप्रमाणे या ठिकाणी या वामन पंडितांनी आपल्या या यथार्थ दीपिका या ग्रंथामध्ये म्हणजे वेगवेगळे पुरावे देऊन वकिली थाटानं आपलं म्हणणं मांडलेलं आहे किंवा आपलं भाष्य मांडलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्याप्रमाणे भावनेची कोवळीकता, रसाळपणा ह्या गोष्टी पाहायला मिळतात, तशा गोष्टी या वामन पंडितांच्या या भाष्य ग्रंथामध्ये पाहायला मिळत नाहीत. किंवा यथार्थ दीपिका या ग्रंथामध्ये भावनेची कोवळीकता, रसाळपणाचा अभाव दिसतो. आणि त्याचप्रमाणे स्पष्टता आणि सुगमता हे या ग्रंथामध्ये आहे. पण या ग्रंथामध्ये लालित्य मात्र फारसं पाहायला मिळत नाही. आणि वामन पंडितांचं प्रगाढ पांडित्य, स्वतंत्र प्रज्ञा, निष्पृहता, भाषा प्रभुत्वाचं दर्शन घडवणारा असा एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे यथार्थ दीपिका हा ग्रंथ आहे. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा यथार्थ दीपिका ग्रंथ होता. आणि यानंतर वामन पंडितांची जी ओळख आहे ती म्हणजे त्यांच्या आख्यान कवितेमुळे. सगळ्यात जास्त आख्यान काव्य लिहिणारा वामन पंडित. आणि वामन पंडितांच्या आख्यानाची विभागणी 4 प्रकारामध्ये करता येते. रामायणावर आधारित काही आख्यान वामन पंडितांनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये रामजन्म, अहिल्योद्धार, सीता स्वयंवर, भरत भाव, लोपामुद्रा संवाद हे जे 6 आख्यान आहेत हे रामायणावर आधारित आहेत. पण वामन पंडितांचं मन रामायणावर आधारित आख्यानापेक्षा भागवतावर किंवा महाभारतावर आधारित आख्यानामध्ये जास्त रमलेलं आहे. आता महाभारतावर आधारित असे त्यांनी 4 आख्यान लिहिलेले आहेत पहा. एक म्हणजे विराट पर्व, दुसरा भीष्म युद्ध, तिसरा भीष्म शरपंजर आणि चौथा जयद्रथ वध असे 4 आख्यान त्यांनी महाभारतावर आधारित लिहिले आहेत. आणि भागवतावर आधारित त्यांचे सगळ्यात जास्त आख्यान आहेत. कारण कृष्ण हा वामन पंडितांचा आवडतं म्हणजे कृष्ण हे वामन पंडितांचं आवडतं पात्र आहे. म्हणून भागवतावर आधारित त्यांचे आख्यान जास्त आहेत. आता त्यामध्ये कोणते कोणते आहेत पहा. कृष्ण जन्म आहे, बालक्रीडा, नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिका भक्षण, कात्यायनी व्रत, भामाविलास, राधाविलास, मुकुंद विलास, राधा भूजन, रास क्रीडा, कंसवध, भागवत रामायण, ब्रह्मस्तुती, हरिविलास, यज्ञवल्क्य, यज्ञपल्याख्यान, रुक्मिणी पत्रिका, रुक्मिणी विलास, द्वारका विजय, नवक्रीडा एवढे हे जे आख्यान आहेत हे सगळे आख्यान भागवत आधारित आहेत. आणि इतर काही जे आख्यान आहेत त्यामध्ये गजेंद्र मोक्ष, वामन चरित्र, शुकरंबा संवाद आणि दशावतार चरित्र असे इतर 4 आख्यान आहेत. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये आख्यान काव्य लिहिणारे मराठीतले एक महत्वाचे पंडित म्हणजे वामन पंडित किंवा पंडिती परंपरेतील एक प्रातिनिधिक पंडित म्हणून वामन पंडितांचा उल्लेख केला जातो. आणि श्लोक रचनेमध्ये एक उंची गाठणारे कवी किंवा पंडित म्हणून वामन पंडिताकडे पाहिल्या जाते. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण वामन पंडित यांचा विचार इथे केलो. तर आपण इथे थांबू मित्रांनो. धन्यवाद.